नमस्कार सखींनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझं जे कपाट आहे ते कसं अरेंज केलेलं आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं बघू शकता, जेव्हा मी अरेंज करायचे होते त्याच्या आधीची अवस्था काय आहे. तर या कपाटामध्ये माझे आणि माझ्या मुलीचे जे कपडे आहेत ते मी अरेंज करणार आहेत. कपडे स्टोअर करण्यासाठी बाहेरील कुठलीही आपण वस्तू आणणार नाहीत. घरच्या घरी आपण बनवून DIY बनवून आपण किती छान अरेंज करू शकतो हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आता कपाट अरेंज करायचं म्हणजे सगळ्यात आधी पहिली गोष्ट करायची म्हणजे सगळे आपले जे काही कपडे आहेत कपाटामध्ये लावलेले ते सर्व बाहेर काढायचे. जे आपल्याला कपाटामध्ये किती जागा आहे, कुठे काय ठेवायचं ह्याची थोडीफार आपल्याला आयडिया येते. तर इथं मी सर्व कपडे जे काही आहे ते पहिल्यांदा काढून घेणार आहे आणि कपाट पहिल्यांदा स्वच्छ पुसून घेणार आहे. आता सर्व कपाट मी स्वच्छ टिश्यू पेपरनं पुसून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघितलं पण असाल की त्याच्यावरती किती घाण होती. तर त्यानंतरचं दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, तर आपले सर्व जे कपडे आहेत ते आपल्याला अरेंज करायचे आहेत. जे आपल्याला घरात घालायचे आहेत आणि जे आपल्याला बाहेर घालायचे कपडे आहेत ते आपण वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. तसेच आपण जे जुने झालेले कपडे आहेत जे आपण वापरत नाही किंवा जे आपल्याला कपडे येत नाहीत किंवा आपल्याला कुठले कपडे जर द्यायचे असतील तर ते आपण एका साईडला काढून ठेवायचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, कधीही कपडे अरेंज करताना कपाट अरेंज करायच्या आधी तुमचे सर्व कपडे तुम्ही धुवून घेतले पाहिजेत. कारण कसं होतं, आपण कपाट अरेंज करतो, सर्व कपडे अरेंज करतो, त्यानंतर आणि काही कपडे राहिलेले असतात, पुन्हा ते अरेंज करायचे. त्यामुळे सर्व तुमचे कपडे जे काही आहेत ते तुम्ही स्वच्छ धुवून एकीकडे ठेवून टाकायचे. त्यानंतर तुम्हाला कपाट अरेंज करायला खूप सोपं जातं. तर याप्रमाणे मी माझे जे काही कपडे आहेत ते अरेंज केलेले आहेत. आणि हा जो बॉक्स आहे हा मी DIY बॉक्स बनवलेला आहे. तर हा कसा बनवलेला आहे ह्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर बाहेर जाऊन विकत आणून तुम्ही ठेवण्यापेक्षा या प्रकारे तुम्ही जर DIY बॉक्स घरातच बनवला तर तुम्हाला तो हवा तसा तुम्ही बनवूसुद्धा शकता आणि तुम्ही बनवल्याचा तुम्हाला आनंदसुद्धा मिळतो. तर इथे मी जे बाहेर घालायचे कुर्ते आहेत ते मी इथे ठेवत आहे आणि तुम्ही खाली बघत असाल तर ते माझे फंक्शनल आहेत कुर्तीज. तर ते मला जास्त मी त्याचा यूज करत नाही, जर फंक्शन वगैरे असेल तरच यूज करते, तर मी ते खाली ठेवून घेतलेलं आहे. आणि इथे जे माझे लेगिन्स आहेत ते या प्रकारे मी तर रोल करून ठेवत आहे, कारण अजून जास्त स्पेस राहिलेला, तर ते स्पेस तर का वेस्ट करायचं, त्यामुळे मी यामध्येच रोल करून ठेवत आहे. आणि तुम्ही इझिलीसुद्धा मी यामधून घेऊ शकते. तर पहा, याप्रमाणे माझे सर्व लेगिन्स जे आहेत त्यामध्ये बसलेले आहेत. तर हे सुद्धा DIY आहे. तर कार्टून बॉक्सला मी वरती जे माझं टी-शर्ट होतं ओल्ड ते घातलेलं आहे आणि खाली जे आहे ते माझं एक्स्ट्रा जे मी यूज करणार नव्हते ते ब्लाऊज पीस मी ग्लू गनच्या सहाय्यानं चिटकवलेलं आहे. तर खूप छान वाटतं. आणि म्हणजे जे काही आहेत, मी जे काही कपडे ठेवलेले आहेत ते सर्व मी DIY केलेले आहेत बॉक्सेस. तर ह्यामध्ये माझे जे डेली वेअरचे कपडे आहेत ते ठेवलेले आहेत. तर ह्या बॉक्सला गिफ्ट पेपरनं रॅप केलेलं आहे आणि ह्यामध्ये मी ठेवलेले आहेत माझे जीन्स पॅन्ट आणि टॉप. तर समोरून मी या प्रकारे कट केलेलं आहे बॉक्सला, जेणेकरून घेण्यासाठी आपल्याला इझी होईल आणि ते दिसायलाही छान दिसतं. तर सर्वात खाली मी साडी ठेवलेली आहेत. म्हणजे जे फंक्शनल वेअर साडीज आहेत ते सर्व मी याप्रमाणे ठेवलेले आहेत. आणि त्याच्या साईडला हा एक बॉक्स आहे, हा सुद्धा जिओ फायबरचा एक बॉक्स होता, तर तो मी याप्रमाणे कट केलेला आहे वरून. तर ह्यामध्ये जे काही माझे सॅनिटरी पॅड असू दे, पर्सनल वेअर असू दे, ते मी ह्यामध्ये ठेवते. तर हा बॉक्स जास्ती मला डेली यूज होत नाही, त्यामुळे ह्यावरतीच मी ठेवलेले आहेत. माझे जे नाईटीज आहेत
ते मी यावरती ठेवते आणि समोर एक बॉक्स ठेवलेला आहे ज्यामध्ये अनिशाचे पॅन्टीज वगैरे मी ठेवते. तर याप्रमाणे अनिशाचे कपडे ठेवण्यासाठी मी ऑर्गनायझर बनवलेला आहे. तर तिचे जे पार्टीवेअर्स ड्रेसेस आहेत आणि ट्रेडिशनल ड्रेसेस आहेत ते सर्व मी इथे यामध्ये फोल्ड करून ठेवणार आहे. तर हे ऑर्गनायझर मी ओल्ड बेडशीटपासून बनवलेलं आहे. तर ते मी कसं बनवलेलं आहे तर तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल दाखवते. तर याप्रमाणे तुम्ही दोन्ही साईडला हँगर लावायचे आहेत आणि तुम्हाला केवढी साईज पाहिजे तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही स्टिच घालू शकता किंवा पिनसुद्धा तुम्ही ह्याला लॉक करून घेऊ शकता. तर पहा याप्रमाणे लावलेलं आहे आणि इथे तुम्ही स्टिच घालू शकता किंवा पिननेसुद्धा तुम्ही ह्याला क्लोज करू शकता. आणि इथं जे मध्ये आहे ना तिथे तुम्ही कार्डबोर्ड किंवा रायटिंग पॅड ठेवून तुम्ही स्टेबल करू शकता ह्याला. तर याप्रमाणे मी हे ऑर्गनायझर बनवलेलं आहे. तसेच तिचे जीन्स टॉप जे काही आहेत ते ठेवण्यासाठी मी अजून एक ऑर्गनायझर बनवलेलं आहे. तर या प्रकारचे बॅग्स तुमच्याकडं असतातच, प्रत्येकाच्या घरी असतातच. तर तेच मी साईडनं जे आहे ते कट केलेलं आहे आणि त्यानंतर मध्ये त्याला एक स्टेबल राहण्यासाठी मी एक कार्डबोर्ड त्याला लावलेला आहे. तर याप्रमाणे खूप छान असं ऑर्गनायझर रेडी झालेलं आहे आणि तिचे जे काही मी जीन्स आहेत, जे टॉप्स आहेत ते मी त्यामध्ये ठेवलेले आहेत. तर पहा अरेंज केल्यानंतर कसं दिसत आहे. तर जे काही तिचे पार्टीवेअर आणि ट्रेडिशनल ड्रेसेस आहेत मी त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहेत आणि जीन्स त्याच्यावरचे टॉप जे काही आहेत ते मी जे बॅगचं ऑर्गनायझर आहे त्यामध्ये ठेवलेलं आहे. तर ह्या ऑर्गनायझरमध्ये मी अनिशाचे जे काही डेली वेअर्स आहेत, घरात घालायचे जे कपडे आहेत ते मी त्यामध्ये अरेंज करून ठेवत आहे. तिचे जे टी शर्ट आहेत घरात घालायचे ते सर्व मी फाईल फॉर्मॅटमध्ये ठेवलेले आहेत आणि ह्या साईडला मी फ्रॉक्स ठेवलेले आहेत तिच्यावरती आणि जीन्स आहे आणि शॉर्ट्स जे आहेत ते मी खाली ठेवलेले आहेत. शॉर्ट आणि स्कर्ट जे आहे ते मी खाली ठेवलेले आहेत आणि ह्या साईडला तिचे जे थंडीमध्ये घालायचे पॅन्ट्स आहेत ना थोडे जाड असलेले ते मी साईडला ठेवलेले आहेत. तर याप्रमाणे तिचं जे आहे ते मी डेलीवर ह्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. आणि साईडला थोडीशी स्पेस होती तिथे तिचे सिम्पल फ्रॉक्स आहेत ते मी तिथे हँग करून ठेवलेले आहेत. तर हे बँगल्सपासून जे मी DIY बनवलेले आहे तर ह्यामध्ये तुम्ही तुमचे स्कार्फ जे काही ओढणी असतील ते सर्व तुम्ही ह्यामध्ये अरेंज करून ठेवू शकता. पण मला ह्यापेक्षा जास्त डोरच्या साईडला तिजोरीच्या डोरच्या साईडला जे त्यांनी दिलेलं आहे अडकवण्यासाठी ते कम्फर्टेबल वाटलं त्यामुळे मी तिथे सर्व माझे जे वेल्स आहेत जे काही स्कार्फ आहेत ते घातलेले आहेत. आणि खाली इथं थोडी स्पेस आहे तर तिथे मी माझं जे हेअर ड्रायर आहे त्याला मी एक सॉक्स घालून ठेवलेला आहे जेणेकरून ते घाण होऊ नये आणि त्याच्या साईडला एक ग्लू गन आहे. तर हा साईडचा जो भाग आहे त्यामध्ये सगळ्यात वरचा जो कप्पा आहे त्यामध्ये आता मी अनिशाचे जे काही ज्वेलरी तिचे आणि माझे जे काही ज्वेलरी असतील तर ते मी तर अरेंज करणार आहे. तर पहिल्यांदा मी सर्व कप्पा जो आहे तो स्वच्छ करून घेणार आहे. तर इथे सर्वात वरती माझी जी हँडबॅग आहे ती मी ठेवलेली आहे आणि तसेच अनिशाचे 1-2 हँडबॅग्स आहेत ते मी ह्यामध्येच मागच्या बाजूला ठेवलेले आहेत. तर त्याच्या खाली जे काही आमचं स्टेशनरी आहे ते मी इथं ठेवलेलं आहे अनिशाचं आणि माझं. तर सर्वात खालच्या बॉक्समध्ये सर्व काही गळ्यातले आहेत जे काही नेकलेस असतील ते सर्व मी खाली ठेवलेले आहेत खालच्या बॉक्समध्ये. तर इथं मध्ये जे आहे ते बांगड्यांचं कलेक्शन आहे माझं. सर्व बांगड्या आहेत त्यामध्ये आणि त्याच्यावरती जे आहेत ते इयरिंग्स ठेवलेले आहेत. साईडला जे आहेत त्या बॉक्समध्ये अनिशाचे बँगल्स आहेत आणि त्याच्यावरती माझं आणि अनिशाची कोंब ठेवलेली आहे. तर त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये आहे ना सर्व माझे जे काही फेस पॅक फेस मास्क जे काही आहे ते सर्व मी ह्यामध्ये ठेवलेलं आहे. तर त्याच्या खाली अनिशाचे सर्व वॉटर बॉटल्स जे आहेत ते मी ह्यामध्ये ठेवलेले आहेत आणि तसेच मागच्या साईडला तिचे जे हेअरबँड्स आहेत ते मी ठेवलेले आहेत आणि तर पुढच्या बॉक्समध्ये तिचे जे हँडकर्चीप आहेत ते सर्व मी ह्यामध्ये ठेवलेले आहेत. तर त्याच्या खाली मी माझे सर्व जे बेडशीट्स आहेत पिल्लो कवर्स आहेत एक्स्ट्राचे जे रग्स आहेत आणि एक्स्ट्राचे टॉवेल्स आहेत ते मी तिथे ठेवलेले आहेत. आणि सर्वात शेवटच्या कप्प्यामध्ये तर इथे मी माझा एक लेहेंगा आहे तो ठेवलेला आहे आणि त्याच्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता तर तिथं जे देवाचे जे कपडे आहेत म्हणजे जे एक्स्ट्राचे कॉटनचे ते ठेवलेले आहेत. खाली जे आहेत त्याच्यामध्ये मी पेटिकोट्स ठेवलेले आहेत माझे आणि वरती जे आहे ते मेकअपचं सामान ठेवलेलं आहे मी माझं. आणि ह्यामध्ये आहे अनिशाचं स्विमिंग कॉस्ट्यूम तिचं चष्मा 2 स्विमिंग कॉस्ट्यूम्स आहेत सर्व काही जे काही लागतं ना ते सर्व ह्या बॅग्समध्ये आहेत. आणि ह्या बॅगमध्ये आहे ब्लाऊज पीस टॉवेल आणि टोपी जे कोणी जर घरी आलं तर त्यांना द्यायला म्हणून मी हे इथंच हँडी ठेवलेलं आहे. तर सिंगल डोरच्या साईडला इथं त्यांनी बँगल ठेवण्यासाठी एक दिलेला आहे ऑर्गनायझर.
जे साईड डोर आहे तिथं मी याप्रमाणे गंगावन असते ना ते मी अडकवलेलं आहे. तर हे माझ्या लग्नातलं गंगावन आहे आणि ह्याला मी माझे जे सर्व काही क्लिप्स आहेत ते मी अडकवलेले आहेत, जेणेकरून ते छानसुद्धा दिसतं आणि कुठलं पाहिजे ते क्लिप तुम्ही घेऊ शकता आणि हँडीसुद्धा आहे. तर या साईडला मी एक छोटंसं हुक लावलेलं आहे आणि त्यावरती अनिशाचे जे काही हेअर क्लिप्स आहेत ते मी याप्रमाणे अडकवलेले आहेत आणि तिचा गॉगल या इथे मी ठेवलेला आहे. तर त्यावरती मी जे तिचे कॅप्स आहेत ते इथेच अडकवलेले आहेत. तर याप्रमाणे जे माझं तिजोरी आहे ते मी अरेंजमेंट केलेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.